की मराठे सगळ्या लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकत नव्हता. तो औरंगजेब राजा आहे ना, तो त्याला मध्ये कळलं नसेल की ज्याला आपण मारायला निघालोय तो माणूस तर गेलेला आहे, आपण का चाललोय तिकडे, आपण परत जाऊ आता आग्र्याला. तो का आला इथे? म्हणजे एखादा राजा गेल्यानंतर त्याच्या प्रजेने एवढ्या प्रकारे मोठा लढा दिलेला हा एकमेव इतिहास आहे. बरोबर आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज गेले होते तर हा माणूस 27 वर्ष इथे काय करत होता? संभाजीराजांशी लढला, तानाराणी साहेबांशी लढला, संताजी धनांशी लढला, राजाराम महाराजांशी लढला. मग इथं का लढला? तो कशासाठी आला होता? तो माणूस शिवाजी महाराज या माणसाला मारायला निघाला होता, त्याला कळलं होतं तो शिवाजी या 3 अक्षराचा विचार मारायला निघाला होता. त्याची एक गोष्ट लक्षात आली होती, हा जर विचार पसरला या देशात, या भूभागात, तर आपलं काही खरं नाही. आपण ज्याला इतिहास म्हणतो तो इतिहास भूगोलावरती आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा समजा आपण